माझा नोकर दररोज संध्याकाळी जेवण झाल्यावर मला दूध प्यायला द्यायचा. दूध पिऊन मी गाढ झोपेत जायचे. पण सकाळी उठल्यावर माझं अंग मला खूपच जडजड लागत होतं. मला सारखं सारखं आळस आल्यासारखं वाटत होतं. त्याकरिता मी दवाखान्यामध्ये गेले. पण दवाखान्यात गेल्यावर मला चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी जे म्हणाले ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आमच्या घरी बन्सी काका गेल्या 10 वर्षापासून नोकर म्हणून काम करत होते. पण आता वयामानाने ते थकले होते, म्हणून मी जास्त त्यांना काम करू देत नव्हते. घरातले सर्व कामे मी करत होते. छोटे छोटे काम असेल तर मी त्यांना सांगत होते, कारण मला त्यांची खूपच दया येत होती. घरात मी, माझा नवरा आणि बन्सी काका राहत असे. माझ्या नवऱ्याला कामानिमित्त 1 महिन्यासाठी दुबईला जावे लागले आणि बन्सी काका म्हातारे माणूस होते, म्हणून मला त्यांच्यासोबत राहायला काहीच हरकत नव्हती. माझा नवरा सुधीर मला म्हणाला, तू राहशील ना एकटी? तेव्हा माझ्या नवऱ्याला मी हो म्हणाले, राहील. बन्सी काका असतात ना घरात, तुम्ही जा, मी राहील एकटी. त्या दिवशी माझा नवरा सुधीर बिझनेस कामानिमित्त दुबईला निघून गेला. पण त्याच दिवशी बन्सी काकाची तब्येत अचानक बिघडली. त्यांना मी अगदी माझ्या वडिलांसारखं समजत होते. त्यांची खूप काळजी घेत होते. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर मी त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांचे चेकअप केल्यानंतर त्यांना काही दिवसांसाठी आराम करायला सांगितला. मी बन्सी काकांना म्हणाले, काका, तुम्ही काही दिवस कामावरती येऊ नका आणि घरीच आराम करा. पण मात्र बन्सी काका म्हणाले, बाई, तुझा नवरा पण घरी नाहीये, तू एकटी कशी राहशील? म्हणून त्यांनी त्यांच्या नातवाला माझ्या घरी पाठवलं. त्यांचा नातू 25 वर्षाचा आणि दिसायलाही देखणा होता. बन्सी काकांनी त्याला सर्व कामे व्यवस्थित सांगितले होते. बाजारातून भाजी आणण्याचे, दूध वगैरे आणणे, सर्व कामे तो करत होता आणि तो खूप चांगला होता. माझ्यासोबत खूप चांगल्या प्रकारे बोलत होता. त्यालाही मी अगदी माझ्या भावासारखं समजून बोलत होते. माझे नवरा घरी नसल्यामुळे मी त्याच्यासोबत गप्पा मारत बसत होते. मलाही घरात करमणूक पाहिजे म्हणून त्याला मी घरीही जाऊ देत नव्हते. तो आमच्या घरीच झोपत होता. सकाळी उठून त्याचे कामं चांगल्या प्रकारे तो करत होता. रोज सकाळी उठून दूध आणि सकाळी चहा नाश्ता बनवणे, बाहेर बागेत झाडांना पाणी घालून सर्व कामे करत होता. एके दिवशी संध्याकाळी मी त्याला माझ्या बेडरूममध्ये मला दूध आणायला सांगितलं, पण त्याला उशीर झाला. तेवढ्यात मला झोप लागली. माझ्या बेडरूमचा दरवाजा उघडाच होता. तो माझ्या बेडरूममध्ये दूध घेऊन आला आणि त्यावेळी मी मस्त गाढ झोपेत होते. मी बेडवर एकदम कडेला झोपले होते. तो टेबलवर ग्लास ठेवताना मला त्याचा स्पर्श झाला. मी झोपेत असल्यामुळे मला असा भास झाला की माझा नवरा सुधीर आहे आणि मी त्याला पटकन ओढून माझ्याजवळ घेतलं. तो पटकन अहो असं म्हणाला. मी दचकले आणि लगेच उठून बसले. मी खूपच मूर्खपणा केला होता. मी स्वतःच्या नजरेत पडले होते. मात्र माझ्या नवऱ्याला मला भास झाल्यामुळे ही चूक माझ्याकडून झाली होती. त्याला मी सॉरी म्हणले. मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली, असं मी म्हणाले. तो म्हणाला, असू द्या, होत असतं कधीतरी, असं म्हणून तो बेडरूममधून निघून गेला. पण त्या क्षणात त्याच्या मनात असं काहीतरी वादळ येऊन गेलं आणि त्याच्या मनात माझ्याबद्दल इच्छा जडली होती. सकाळ झाल्यावर माझं कशातच मन लागत नव्हतं. मला सारखं सारखं तेच आठवत होतं. मी माझ्या नवऱ्याला फोन केला. त्याला फोन केल्यावर मला थोडं बरं वाटलं, पण मी त्याला याबद्दल काही सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आंघोळीला गेले, पण मी बघत होते तो माझ्याकडे जरा जास्तच लक्ष देत होता. मी थोड्या वेळात आंघोळ करून बाहेर आले, तरीसुद्धा माझ्याकडेच बघत होता. मी बाहेर बाल्कनीत उभा राहून माझी केस वाळवत होते, पण तो मात्र बागेत झाडाला पाणी देता देता माझ्याकडेच बघत होता. संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यावर त्याने मला एक ग्लास दूध आणून दिले. मी दूध पिले आणि नंतर खूपच गाढ झोपले. पण सकाळी उठल्यावर माझं अंग मला खूपच जडजड लागत होतं. असे मला तो दररोज दूध प्यायला देत होता आणि मी रोज गाढ झोपेत झोपायचे. सकाळी उठल्यावर सुद्धा माझी झोप होत नव्हती. मला सारखं सारखं आळस आल्यासारखं वाटत होतं. त्याकरिता मी दवाखान्यात गेले. पण दवाखान्यात गेल्यावर
मला चेक केल्यानंतर डॉक्टर जे म्हणाले ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तुम्ही स्वतःची काळजी घेत जा. तुम्ही प्रेग्नेंट आहात. पण मात्र मला प्रश्न पडला होता. जेव्हा माझा नवरा होता तेव्हा तर माझी तब्येत वगैरे व्यवस्थित होती आणि आता तर माझा नवरा माझ्याजवळ नाही. तर मला दिवस कसे जाऊ शकतात आणि मी प्रेग्नेंट कशी काय होऊ शकते? असा मला प्रश्न पडला. माझ्या घरात दुसरे पुरुष कोणीच नाही. मला आता मात्र त्या मुलावर संशय होऊ लागला. मग मी त्या मुलापासून थोडंसं सावधान झाले. तो मुलगा मला रोज संध्याकाळी दूध आणून देत होता. तर मी काही दिवस ते दूध पिले नाही. कारण मला संशय होता, हा माझ्या दुधात तर काही मिळवत आहे, जेणेकरून मला एवढी गाढ झोप लागते आणि हा तर माझ्यासोबत काही करत नाही ना, असा प्रश्न मला पडला होता. मी माझ्या नवऱ्याला फोन करून जे काही झालं होतं ते सर्व सांगितलं. सुधीर फ्लाईटने संध्याकाळपर्यंत माझ्याजवळ आला. पण त्या मुलाला कळू दिले नाही की माझा नवरा आला आहे. म्हणून तो रात्र होईपर्यंत बाहेरच होता. संध्याकाळी रात्र झाल्यावर मागच्या दरवाजाने माझ्या नवऱ्याला आत घेतलं. आम्हाला त्या मुलाला रंगेहात पकडायचं होतं म्हणून मी काही दिवस दूध पिलं नाही. मध्यरात्री त्यांनी माझा दरवाजा खोलला आणि तो हळूच आत आला. त्याला वाटलं होतं की मीही दूध पिऊन गाढ झोपली असेल. तो रूममध्ये आला, माझ्या बेडवर बसला आणि माझ्या शरीराशी खेळू लागला होता. तेव्हा पटकन माझ्या नवऱ्याने माझ्या बेडरूममधली लाईट लावली आणि पटकन त्या मुलाची कॉलर धरली आणि त्याला चांगला चोप दिला. त्याला काठीने बेदम मार देत असताना मारायच्या भीतीने त्यानं सर्व काही सांगितलं. मी यांच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या टाकत होतो. या दूध पिल्यानंतर गाढ झोपायच्या व झोपल्यानंतर मी त्यांच्यासोबत. ते ऐकताच मी त्याच्या जोरात थोबाडीत मारली. तसं तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. सुधीरने त्याच्या तोंडावर पाणी शिंपडल्यावर तो उठला. पण मला त्या मुलाचं थोबाडाही बघू वाटलं नाही. त्याबाबत त्या मुलाची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनमध्ये केली व पोलिसांनी त्याला खूप मारले आणि त्याला चांगल्या प्रकारे शिक्षा मिळाली. पण मला हे कळत नव्हतं की हे पोटातील बाळ हे माझ्या नवऱ्याचं आहे की नोकराचं. मंडळी, कोणत्याही क्षेत्रात नोकर ठेवण्या अगोदर त्याची खात्री करून घ्या. डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नका. आजकालची दुनिया खूप निर्लज्ज आहे. लोकांचे विचार खूप बदललेले आहेत. तरी आपण सावधान राहा आणि काळजी घ्या. कहाणी आवडली असेल तर आपली राय कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.